हॅलो मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर मंडळी, आज काहीतरी नवीन करायचं असा माझा प्लॅन होता. कारण होतंय काय, प्रत्येक वेळेस मी कॅमेऱ्याच्या समोर येतोय आणि तुम्हाला डोक्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगतोय. ते एक एक भागाने ते ठीक आहे, म्हणजे ते बरोबरच आहे. जरा फ्रेश वाटतंय. अंघोळ केली, जस्ट अंघोळ केले आणि म्हटलं मला भाजी बनवायची आहे. म्हणजे ती भाजी जी आहे ना, ती बनवायची जी प्रोसेस आहे, त्याला कमीत कमी आपण बोलू शकतो की 2 ते 3 दिवस लागतात. तर ती कसली भाजी आहे? तर मूग 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 म्हणून असते. मूग बोलतात शायद, हां मूग. तर ते असते ना, आपण त्याला मोड आलेली भाजी बोलतो ना, त्याला मोड येतात बघा. ती वाली भाजी मला बनवायची आहे. तर मी ऑलरेडी मूग ऑर्डर केले होते. आज ऑर्डर भेटली मला. ऑर्डर आज सकाळीच भेटली मला आणि त्यातलं थोडंफार मी यूज केलं आहे. आणि जी बाकीची राहिले त्याचं मी माझ्या पार्टनरला बोललो की भावा थांब, ह्याचं मी काहीतरी स्पेशल करतो, जे तू ह्याच्या अगोदर कधी खाल्लं नसशील. आता आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे, आपण हॉटेलमध्ये जरी गेलो तरी आपण नाही का मिसळपाव घेतो, आपण पावभाजी घेतो, पुरी भाजी घेतो. त्याच्यासोबत काही वेळेस त्याची जी भाजी असते ना, भाजी म्हणजे रस्सा, तो आपल्याला दिला जातो. तर मला वाटलं की तसंच काहीसं मला, कारण ते एकदम, हे आपण बोलतो ना, एकदम कडक लागते यार, मजा येते खायला. तर मला वाटलं की तसं काहीतरी करूया आज. आज म्हणजे आज सुरुवात करूया. 2-3 दिवसानंतर होईल. तर हां, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो युनिक असणार आहे. कारण आपण पहिल्यांदा अशी कोणती तरी भाजी बनवतोय, जिची सुरुवात 2 दिवस अगोदर करतोय. तर आता तिची जी प्रोसेस असते ना, ती प्रोसेस मी तुम्हाला सांगेल नंतर. त्याच्या अगोदर मी ती सुरुवात करतो, जी छोटीशी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला. सो लेट्स सी. ओके. तर मंडळी, ही जी प्रोसेस होती, आता ही प्रोसेस काय केली मी, तर ते मूग जे आणलं होतं ना, ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे. आता ते मी भिजत ठेवलं आहे. भिजत ठेवलं आहे. आज तारीख आहे बघा 5 जुलै 2024 आणि संध्याकाळचे वाजले 7:30. ओके. तर आता हे जे भिजत घातलं आहे ना, ते मी चेक करणार उद्या संध्याकाळी, म्हणजे आफ्टर 24 हॉर्स मी ते चेक करणार. त्याच्यानंतर ते मी काढणार आणि ते पुढे काय करणार, त्याचा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कळणार नाही की त्याचं नक्की काय होणार आहे. कदाचित 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 मी ते 24 हॉर्स 24 तास न ठेवता मी कदाचित उद्या सकाळी, म्हणजे 12 तासानंतर सुद्धा मी ते चेक करेल. जर मला वाटलं की हा ठीक आहे, तर आता आपण ह्याला पुढच्या प्रोसेससाठी यूज करू शकतो, तरच मी पुढच्या प्रोसेसला करेल. अदरवाईज मी थांबेल उद्या रात्रीपर्यंत. म्हणजे हा व्हिडिओ 5 तारखेला मी सुरुवात केला आहे, 6 तारखेला, परत 7 तारखेला कदाचित संध्याकाळी आपण त्याची भाजी बनवू शकतो. म्हणजे कळतं का मित्रांनो, हा व्हिडिओ आहे ना, तो खूप मोठा, म्हणजे लाँग प्रोसेस बोलतो ना आपण त्यातला. आणि मी पण त्याचा हळूहळू ती प्रोसेस तुम्हाला दाखवेल, पूर्ण प्रोसेस दाखवेल, स्टार्ट टू एंड. आता आपण स्टार्टची प्रोसेस तुम्ही पाहिलं असेल की मी ही जी घेतली, म्हणजे ते काय मूग असेल ते घेऊन पाण्यामध्ये भिजत ठेवलं. आता याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागेल. सो व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, आज तारीख आहे 6 जुलै 2024. म्हणजे आजचा हा दुसरा दिवस आहे. कसला? आपण जी रेसिपी करणार आहोत तिचा. तर होय, मला आज तुम्हाला दाखवायचं होतं की ती दुसरी प्रोसेस कुठेपर्यंत आले, जे आपण काल ठेवलं होतं ना पाण्यामध्ये भिजत. आता त्याची पुढची जी प्रोसेस आहे ना, ती करण्यासाठी आपण आता ते घेणार आहोत. ते मी पुन्हा एकदा साफ करतो. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की ते दुसऱ्या प्रोसेससाठी रेडी झालेलं आहे का, जे आपण मूग ते पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं ना ते. तर असं काहीतरी युनिक करायचं, काहीतरी युनिक, म्हणून म्हटलं आपण हे करूया. डे 1, डे 2, डे 3, काय 3 दिवस लागतील ना प्रोसेसला, लागू दे, पण काहीतरी चांगलं खायचं. आणि ते एकदम टेस्टी लागतं मंडळी. आणि त्याची आठवण आल्या, अचानक वाटलं चला करूयाच आज. म्हणजे काल वाटलं की करूया आणि प्लॅनिंग केला. तर आता चालले 3 दिवस लागतील त्याला, परंतु एंड ऑफ द डे आपल्याला काय टेस्ट लागते ना, ते तुम्हाला सुद्धा कळेल व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ पूर्ण बघा. मी आता तुम्हाला दाखवतो की ते दुसऱ्या प्रोसेससाठी रेडी आहे का.
तर मंडळी तुम्ही प्रोसेस पाहिली. ही प्रोसेस होती की एक दिवस अगोदर म्हणजे काल जसं की मी ते मूग घेतलं त्याच्यानंतर ते पाण्यामध्ये भिजत ठेवलं. सेकंड डेला काय प्रोसेस होती की सेकंड डेला आपल्याला ते धुवून चांगलं साफ करून चांगलं धुवून ना ते एका फडक्यामध्ये बांधून ठेवायचं होतं. ते वापरणार कधी आपण उद्या आपण ज्यावेळेस ते ओपन करू त्यावेळेस त्याच्या आतमध्ये मोड आलेले असतील आणि त्या मोड आलेलीची भाजी आपण खाणार आहोत. आणि खरं सांगायचं झालं तर हे पावसाचं किंवा कोणत्याही तुम्ही दिवसांमध्ये हे मोड आलेले जे अन्नपदार्थ असतात ना ते खाल्लेलं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, असं डॉक्टरसुद्धा सजेस्ट करतात. परंतु इकडे मला असं आज अचानक वाटलं होतं काहीतरी नवीन करू म्हणून मी केलं होतं. तीच प्रोसेस तुम्हाला दाखवतोय, पूर्ण बघा तर तुम्हाला मजा येईल. तर मंडळी मी आता ऑफिसमधून आलो आहे आणि आज तारीख आहे 7 जुलै 2024. म्हणजे आपल्या महेंद्रसिंग धोनी MSD क्रिकेटचे लेजंड त्यांचा वाढदिवस आहे. तर असं आपण समजूया की आजचा व्हिडिओ एक बोलतो ना आपण करायला गेलो वेगळं, परंतु असं समजू की आपल्या महेंद्रसिंग धोनींच्या बड्डेसाठी का होईना आपण हा एक प्रकारचा नवीन डिश करण्याचा ट्राय केला. नवीनच बोलता येईल कारण त्यासाठी मी 3 दिवस वाट पाहिले, तो माझ्यासाठी नवीनच असेल. तर ओके, जस्ट ऑफिसमधून आलो आहे. तर आत्ताची प्रोसेस आहे ना ती प्रोसेस असणार आहे जे आपण काल जे आपण ते मोड येण्यासाठी एका भांड्यामध्ये ठेवलं होतं ना फटक्यामध्ये बांधून, ते आता सोडून चेक करायचं आहे की मोड आलेत का. जर मोड आले असतील तर आज आपण ती भाजी बनवणार आहोत. भाजी म्हणजे काय तर मला एक प्रकारचं आपण आता आमटी बोलतो, आमच्याकडे त्याला कालवण बोलतात, शेक बोलतात असं काहीतरी. तर ती बनवायची आहे मला. मी भाजी बनवणार होतो म्हणजे नाही का आपण बोलतो सुक्कं ज्याला बोलतो ते बनवणार होतो, परंतु म्हटलं की नाही त्याच्यापेक्षा आपण जर ती थोडं पाणी वगैरे ठेवून बनवतो ना आमटी टाईप केलं तर ते अजून चांगलं लागेल. तर मी तेच बनवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण चेक करू ते नक्की रेडी झालंय का.
तर फायनली मंडळी मी ना आता सगळी प्रोसेस केली, म्हणजे जी होती ती. आता मी तुम्हाला ती थोडक्यात सांगतो की नक्की काय असतंय. तर आता इथेपर्यंत सांगतो, जेवढं म्हणजे ऑलमोस्ट हे झाले, आता रेडी झाले. फक्त आता ते शिजल्यानंतर ते रेडीच आहे. तर हे जर बनवायचं असेल ना, तर काय करावं लागतं, मार्केटमध्ये विकत भेटतं. परंतु जर आपल्याला स्वतः ते जी नाही का आपण बोलतो मेहनत घेऊन खायचं असेल, तर ती ही प्रोसेस होती. काय करायचं, मूग असतं ना ते घ्यायचं, ते स्वच्छ धुवायचं पाण्यामध्ये आणि त्याला भिजत ठेवायचं 1 दिवस आधी. 1 दिवस आधी भिजत ठेवलं की दुसऱ्या दिवशी त्याला काय करायचं, दुसऱ्या दिवशी ते पुन्हा एकदा स्वच्छ धुवायचं आणि एका फडक्यामध्ये, स्वच्छ फडक्यामध्ये ना ते बांधून ठेवायचं. आणि बांधून जास्त फिट पण नाही बांधायचं आणि जास्त लूज पण नाही, मिडियममध्ये बांधून ते झाकून ठेवायचं व्यवस्थित. मग तिसऱ्या दिवशी आपल्याला पहिला दिवस लागतो ते पाण्यात ठेवायला, दुसरा दिवस बांधून ठेवायला आणि तिसऱ्या दिवशी मग जसं आज मी केलं ते आपल्याला रेडी भेटतं, आपण तयार भेटतं, ते आपण शिजवू शकतो. मग त्यासाठी काय प्रोसेस असते, आता म्हणजे मी जेवढं आईला जेवण करतो हे ऑब्झर्व केलं होतं तिकडं असतावे. तर ती काय करायची, असं जर काय बनवायचं असेल ना, जे मूगचं मोडं आलेलं जे कडधान्य आहे, तर ते आधी भाजून घ्यायची तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये. ते भाजून घ्यायची, मग त्याचं बनवायची. मग ती खायला टेस्टी लागते. जी आमटी बनते ना ती खायला टेस्टी लागते. मी सुद्धा तेच ट्राय केलं. मी आधी भाजून घेतलं, त्याच्यानंतर मिरची टाकली, नंतर त्याच्यामध्ये ऑनियन टाकलं, नंतर टोमॅटो टाकलं, मस्त ते ऑइलमध्ये हे केलं. त्याच्यानंतर मग ते मी आपण जे फ्राय करून ठेवलं होतं ना मोड आलेलं ते मूग, ते त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर आपण पाणी ॲड केले, कारण मला पाणीवालंच खायचं आहे, जेणेकरून ते माहिती ना आपल्याला प्यायला मजा येते. तरी बोलतो ना त्या टाईपमध्ये तीच मजा घ्यायची होती मला. म्हणून ही गेली 3 दिवस झालं मेहनत करतो आहे. आता बघू टेस्ट थोड्या वेळाने मी जेवेलेस त्यावेळेस तुम्हाला कळेल की नक्की कसं बनलं होतं, काय बनलं आहे. भरपूर मेहनत आहे म्हणजे तुम्ही विचार करा ना, गेले 3 दिवस आपण ह्या गोष्टीच्या पाठी लागलो आहे आणि 3 दिवसानंतर आपल्याला ती खायला गोष्टी मिळणार आहे. जर ती चवीला चांगली झाली तर मग ते आपण बोलतो ना ठीक आहे, आपण बोलतो ना एक प्रकारची वध आहे, म्हणजे आपण मेहनत घेतलेली कामी आली. आणि जर ती टेस्टी बनली नाही तर अरे यार 3 दिवस पाण्यात गेले. परंतु आय होप की मला वाटतं आहे की असं काय होणार नाही, टेस्टी होणार, कारण माझ्या हातामध्ये जादू आहे. मी काही केलं तरी ते चांगलंच बनतं. सो व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला लास्टपर्यंत कळेल की आज मी जेवणामध्ये 7 जुलै 2024 महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसानिमित्त मी काय काय जेवतो आहे नक्की. ते तर असणारच आहे, त्याच्यासोबत मी अजून काहीतरी बनवेल, बघू. ओके. तर मंडळी तुम्ही जसं पाहिलं की आता आपण आमलेटसुद्धा बनवून घेतले आणि पराठा होता तो सुद्धा आपण फ्राय केला आहे, म्हणजे भाजून घेतला आहे. तर आता आपण जेवायला बसतो आहे. जेवायला बसल्यावरती काय टेबलवरती दिसते ते पहा. त्याच्यानंतर आपण स्प्राईट आणली होती, स्प्राईटसुद्धा पिणार आहोत, ते जेवल्यानंतर पिऊ. तर व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्ही मला कमेंट करत राहा, कारण पहिल्यांदा 3 दिवस लागलेत आपल्याला एक व्हिडिओ शूट करायला आणि त्या व्हिडिओची सांगता म्हणजे संपन्न, म्हणजे काय बोलते त्याला, संपलेला नाही अजून. तर तो अजून कंटिन्यूच आहे. आता मी तुम्हाला जेवण दाखवेल काय काय मी केलं आहे ते.
तर मंडळी आता आपल्याला गुफरान बाय टेस्ट करून दाखवणार आहेत की कसं बनलंय जे आपण केले ते। यार एक नंबर लगता है, एक नंबर, ये खाने में पता लगेगा। एक नंबर। गुफरान भाई सच बोले, आप पहली बार खा रहे हो? ऐसे पहले हमने पहली बार ही खाई ये वाली डिश। तर मंडळी पाहू शकता की म्हणजे हे आपल्या इंडियातले आहेत, यूपी साईडचे, परंतु त्यांनी सुद्धा पहिल्यांदा खाले। मोड आलेले आपण जी भाजी बनवले पाहू शकता, ही मी सुद्धा खातो, त्याच्यानंतर आपण थोड्या गप्पा मारू। पेप्सी दिखाओ साला, नहीं तो लोग तर मंडळी फायनली आता आपण जे गेले 3 दिवस बनवत होतो, म्हणजे 5 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत, ते आज फायनली मी जेवण झाले। आता कोल्ड्रिंकसुद्धा पिली। तर हेच म्हणजे असं काहीतरी वेगळं करूसं वाटलं होतं, कारण नेहमीच व्हायचं काय, ते आपण रेडीमेड आणायचो, ते फ्राय करायचो किंवा आमटे करायचो, XYZ व्हॉटएव्हर। मला असं वाटलं की काहीतरी असं बोलतो ना आपण, चमचमीत खायचं आहे मला। चिकन मटन हे आपण खातोच, त्याच्यापेक्षा पण पलीकडं आता असं आपण फील झालं की काहीतरी नवीन, म्हणजे आपण जे आधी खायचो ना गावच्या ठिकाणी झाले किंवा मुंबईला सुद्धा, आमच्या मुंबईला सुद्धा आई बनवते, हे नॉर्मल आहे, परंतु इकडं आल्यापासून मला कधी ते पॉसिबल जाईना। आणि आज म्हणजे 3 दिवसापूर्वी मला वाटलं की हे आपण करूया। तर मी आधी मूग वगैरे ते ऑर्डर केलं, कारण मला माहिती होतं ते लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या। त्याच्यानंतर मग मी गेले 3 दिवस झालं स्ट्रगल करून फायनली आज ते खाल्लं। आणि जसं तुम्ही पाहिलं की जे म्हणजे आपले महाराष्ट्रीयन आहेत, नॉन महाराष्ट्रीयन आहेत, त्यांनासुद्धा ते आवडलं। ह्याच्यापेक्षा अजून कोणती मोठी गोष्ट असू शकत नाही माझ्यासाठी तरी। आणि मी केलेलं सहसा म्हणजे चांगलं बनत नाही असं होतच नाही, मी ऑलमोस्ट सगळ्या डिश बनवतो, म्हणजे मला येतं आता। म्हणजे इकडं आल्यापासून काय झालं, गेली 2 वर्ष झाली आपण स्वतः हातानं बनवतो, त्यामुळे स्वतः हातानं बनवत असल्यामुळे काय झालं, आता सगळ्या गोष्टीची सवय झाली की मीठ किती टाकायचं, म्हणजे हळद किती टाकायची, मसाला किती टाकायचा। आणि स्पेशल म्हणजे मी माझा घरून आणलेला गावठी मसाला, त्याची एक वेगळीच मजा असते। आणि ती खरं सांगायचं झालं ना, तर ती आता तो गुफरान होता ना, त्यालासुद्धा त्या मसाल्याची सुरुवातीला म्हणजे काहीतरी विचित्र वाटायचं त्याला की काय खातोय। हळूहळू त्याला सवय झाली आणि त्याला तो आवडायला लागला। आणि कधी जर नाही टाकलं ना, मी कधी कधी ट्राय करतो न टाकून, तो मला तो बोलतो, अरे तू तुझा मसाला नाही टाकला का, म्हणजे कळतं काय मसाल्याची वेगळीच, म्हणजे तो मसाला बनवण्याची सुद्धा पद्धत खूप वेगळी असते। आपला घाटी मसाला आपण बोलतो ना तो, आता आम्ही घाटीच बोलू कारण आम्ही सातारचं, बाकीच्यांचा असेल कोणता मसाला स्पेशल वगैरे, तसाच हा आमचा घरचा मसाला। आणि तो मसालासुद्धा एकदम भारी लागतो खायला। आणि खरंच एवढंच या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं। आणि ही डिश तुम्ही जर ह्याच्या अगोदर केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी केली ती कशी होती, म्हणजे ॲव्हरेज होती, ठीकठाक होती का, चांगली नव्हती, म्हणजे तुम्हाला असं दिसत असेल की नाही माहिती नाही, म्हणजे चांगली नव्हती का, का तर ते व्हिडिओमध्ये कशा प्रकारे दिसले ते मला माहीत नाही, परंतु खाण्यामध्ये ती मला टेस्टी लागली। कमेंटमध्ये तुम्ही सांगा की मी केलेली कशी होती। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू।